नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर कांदा आणि कैरीची चटणी ही अजून एक उन्हाळ्यातली फेमस चटणी शेअर करणार आहे. खूप टेस्टी असते. यासाठी आपल्याला काय लागतं तर कांदा आणि कैरी. तर कैरी तुमची जर जास्त आंबट नसेल तर मी 2 घेऊ शकतात. मी आजच्या रेसिपीमध्ये मी 2 कैऱ्या घेतल्यात आणि 1 कांदा. तर आता तो कांदा आणि कैरी दोन्ही मी खिसून घेणार आहे. ओके. तर पहिला आपण कैरी खिसून घेऊया. ऑफकोर्स सोलायला लागते ते पहिला, साल नाही घेत त्याच्यामध्ये. तर कैरी सोलून झाली की ती खिसून घेऊया आपण. खूप छोटी होती कैरी ही आणि कांदा माझा मीडियम साईज आहे. मी टेस्ट केली तर कैरी एवढी आंबट नव्हती, म्हणून मी अजून दुसरी कैरी घेतली आहे. मेन म्हणजे ती टेस्टी व्हायला पाहिजे. आणि हे कांदा आणि कैरी याचं कॉम्बिनेशन तुम्हाला हैराण करत असेल ना, पण कांदा आणि कैरी दोन्ही या उन्हाळ्यामध्ये आपल्या पोटासाठी खूप थंडावा देतात आणि म्हणून उन्हाळ्यामध्ये पण एक कांदा आणि कैरी तर आपण खातोच. आता सीझनच आहे ना का. तर कैरी आता मी ते खिसून घेतले, कांदा खिसून घेतले आणि आता माझं तयार. आता मी जरासा मसाला घालते त्याच्यामध्ये. एकदम किंचित हळद, मग एकदम अर्धा चमचा एकदम घातल्यानं घातला तिखट, लाल तिखट आणि ते जिरा पूड घातलं आहे थोडीशी. नंतर आपलं मीठ ऑफकोर्स चवीनुसार थोडं मीठ, सगळं मी एकदम हे करून घ्या. म्हणजे एकदम थोडं मी एकदम अर्धा चमचा मीठ आणि गूळ. गूळ तिकडे ठेवले दिसतं, मग गूळ पण मी जरा खिसून घेते. तर तुमच्याकडे पावडरचं असेल तर ठीक आहे, पण मी ते खिसून गूळ पण घेतलेलं आहे. मग माझ्या तोंडाला पाणी सुटलं हे बघून. खूपच छान ही चटणी होते आणि माझ्या घरी सगळ्यांना ही चटणी आवडते. आणि तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर कशी खाऊ शकता ती. हे बघा मी मिक्स करते आता. यम्मी. हम्म. आता इकडे मी ना 1 चमचा तेल घेतले. ते गरम होऊ दे चांगलं. छोट्या कढईमध्ये तेल गरम झालं की मी अर्धा चमचा राई घालते. राई चांगली तडतडली. राई चांगली तडतडली की मग त्याच्यामध्ये मी कढीपत्ता घालते. कढीपत्ता पण एकदम पौष्टिक असतो, वापरत जा तुमच्या जेवणामध्ये. आणि एकदम थोडंसं हिंग, 1/4 चमचा बोला. चांगली आणखीन फोडणी जाळून देऊ नका. जर जळली ना तर परत करा हा फोडणी, कारण जळलेली फोडणी त्या आपल्या चटणीवर चांगली नाही लागणार. ते हिरवी कढीपत्ता हिरवा दिसला पाहिजे आणि राई चांगली ऑफकोर्स तडतडून बघितले. झाली आपली कैरी कांदा आणि कैरीची चटणी आपली तयार आहे. तर मी थोडी टेस्ट करते हो, काय छान वाटते. एकदम फ्रेश वाटते. ह्या उन्हाळ्यामध्ये खायला एकदम छान. करू टेस्ट, थोडीशी टेस्ट करते. यम्मी. आंबट गोड. तर नक्की करून पहा. ही चटणी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ पाहिल्यावर